ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चतुर्थीला करायच्या काही विशेष सेवा ज्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीसाठी आपण करणार आहोत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शैक्षणिक जीवनामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी आपण आईवडील म्हणून सगळेच जे आईवडील चिंता करत असतात की आपल्या मुलाची किंवा आपल्या मुलीची शैक्षणिक जीवनामध्ये कशी प्रगती होईल. काही मुलं अभ्यासात इंटरेस्ट दाखवत नाहीत किंवा काही मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. अशा वेगवेगळ्या प्रश्न आपल्याला असतात. तर केलेला अभ्यास लक्षात राहावा किंवा मुलांनी अभ्यास करावा आणि त्यांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा म्हणजे अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपण काही सेवा बघणार आहोत. त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण चतुर्थीच्या दिवशी मुलांनी आणि म्हणजे आईनेही आणि मुलांनीही जेव्हा आंघोळ करून शुचिर्भूत होऊन आपल्याला देवपूजा झाल्यानंतर गणपतीची सेवा करायची आहे. तर गणपतीच्या सेवेमध्ये काय आहे की एकतर ही सेवा मुलांनी केली तर हीच अतिउत्तम, आणि जर मुलांना करता येत नसेल किंवा करत नसेल तर ती सेवा मुलांसाठी आईने केली तरीही चालेल. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. गणपती स्तोत्र 1 वेळा, गणपती अथर्व शीर्ष 11 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर सरस्वती स्तोत्र 11 वेळा म्हणायचं आहे. हे नित्यसेवा या पुस्तकामध्ये आहे. तुम्ही सरस्वती मंत्रही म्हणालात तरी चालेल किंवा फक्त स्तोत्र म्हणालात तरी चालेल. दोन्ही म्हणाले तर अतिउत्तम. त्यानंतर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र 3 वेळा वाचायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 11 माळी जप करायचा आहे. सेवा मी परत एकदा सांगते. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप 11 वेळा करायचा आहे. आपल्याला 1 वेळा गणपती स्तोत्र वाचायचं आहे, 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष वाचायचं आहे, सरस्वती स्तोत्र वाचायचं आहे 11 वेळा, सरस्वती मंत्रही म्हणालात तरी चालेल, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र वाचायचे 3 वेळा. या सगळ्या सेवा तुम्ही मुलांकडून करून घ्यायच्यात किंवा आईने मुलांसाठी केलं तरीही चालेल. आता या सेवा करताना जर तुम्ही अभिषेक करून त्याचं पाणी मुलांना दिलं तरीही अतिउत्तम, कारण तेही मुलांना खूप चांगला त्याचा प्रभाव होणार आहे त्याच्याबद्दल. तर ह्या सेवा आपल्याला चतुर्थीच्या दिवशी करायच्या आहेत. तुम्ही या सेवा मंदिरात जाऊन केल्यात तरी चालेल किंवा आपल्या घरातही, आपल्या देवघरामध्ये गणपती असतात, तर आपल्या घरातल्या गणपतीसमोर जरी ह्या सेवा केल्या तरीही चालेल. मंदिरात जाऊन केल्या तर अतिउत्तम. मुलांनी करा किंवा आईने करा. पण या सेवा केल्यानंतर काय होतं की गणपतीचा आशीर्वाद लाभतो आणि जर आपण सरस्वती स्तोत्र आणि मंत्र म्हणतो आहे तर सरस्वतीचाही आशीर्वाद लाभतो आणि मुलांच्या बौद्धिक पातळीमध्ये सुधारणा होते, वाढ होते. म्हणजे मुलांना अभ्यासामध्ये रस येतो किंवा केलेला अभ्यास मुलांच्या लक्षात राहतो. एक सरस्वती मातेचा आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद लाभून मुलांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होते. त्यासाठी चतुर्थीच्या दिवशी मुलांकडून ही सेवा नक्की करून घ्या किंवा मुलांच्या वतीने आईने ही सेवा केली तरी चालतं आहे. पण ही सेवा तुम्ही मंगळवारीही करू शकता, कुठल्याही मंगळवारीही करू शकता. पण चतुर्थीच्या दिवशी केलेली सेवा ही म्हणजे जास्त फलदायी असते. त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी ही सेवा तुम्ही नक्की करा आणि रोजही तुम्ही मुलांकडून गणपती अथर्व शीर्ष, सरस्वती स्तोत्र, सरस्वती मंत्र हे सगळं म्हणून घेतलं तरी चालेल. एकदा त्यांचं पाठ झालं की ते रोज आपोआप म्हणतील. पण ज्यावेळेस ते स्वतः म्हणतात मुलं किंवा स्वतः वाचन करतात त्यावेळेस त्यांना त्याचा जास्त परिणाम मिळत असतो. त्यामुळे मुलांना हे नक्की म्हणायला सांगा. मुलांकडून ते पाठ करून घ्या किंवा रोज म्हणून घ्या, ते त्यांचा आपोआप पाठ होईल. त्याचा मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होणार आहे. त्यासाठी या सेवा तुम्ही चतुर्थीच्या दिवशी त्यांच्याकडून नक्की करून घ्या आणि चतुर्थीच्या दिवशीपासून सुरू करून या सेवा तुम्ही अखंडपणे रोजही करू शकता. अतिशय चांगलं आहे. आणि जर वेळ नाही मिळाला तर फक्त मंगळवारीही तुम्ही या सेवा करू शकता, मुलांकडून करून घेऊ शकता. या सेवा तुम्ही नक्की करा. निश्चितच तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये खूप प्रगती होईल, आहे त्यापेक्षा पटीनेच प्रगती होईल, हे मात्र नक्की. या सेवा तुम्ही नक्की करून घ्या आणि जर या सेवेबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर नक्की करा.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसहित आणि नवीन सेवेसहित. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.